निघायचा कोर्टात नाही का कशामुळे लोकशाहीमुळे पण दंड आहे ते हुकुमशाही होती तर त्याचा मी घात करून त्या ठिकाणी असणार आहे त्याची दुर्दशा करील असं सुग्रीव असणार त्या वाहनाला राजशिक्षा काय मिळणार आहे जर उशीर लावला तर याला तर त्याच्याबद्दलची माहिती सांगताय श्रीराम भजने विलंबेन विजयी संपूर्ण हो त्याचे मस्तका मुत्रे वपन काळे वदन पळत्याचे रामचंद्राच्या कार्यामध्ये विलंब केला उशीर लावला जाता येईल आताच काय पुष्कळ दिवस आहे नाही का काय वेळ जायला असं जर मानला तर त्या ठिकाणी असणार तर त्याच्या ठिकाणावर काय करायचं त्याच्या टाळूवर सगळ्यांनी मूत्र करायचं म्हणतात त्या ठिकाणी हो काळ तोंड करायचं त्याला गाडावर बसायचं अशा प्रकारची शिक्षा असणारी उशीर जर केला सीतासुदीमध्ये कसूर केला विलंब केला नाही का झोपले नाही का विषयामध्ये गुंगले तर त्यांना ही शिक्षा असणारे राजा सुग्रीवाने जाहीर केली रूपान माळा पूर्ण त्याची करीन रास भारोहान हो गोमय चुमानी वर्षती जना देह दंडना विलंबिया त्या ठिकाणी देहदंड शेवटी जाहीर केला असणार फाशीची शिक्षा म्हणा आपली पण त्याच्या अगोदर काय काय करणार आहे तुमच्या सगळ्याचे चपला बुट असणार त्याची माळ करून गळ्यात घालायची त्या ठिकाणी हो त्या ठिकाणी गाडीवर बसवायचंय आणि इतक्यातून समाधान तुम्हाला नाही वाटलं तर पुन्हा देहदंड म्हणजे फाशी असं राजा सुग्रीव बोलतो श्रीराम भजनी करिताळाचा ऐसा पावाल सायाचा या लागी धरून आयात राम कार्यात निघावे या ठिकाणी आणखी सूचना देतात प्रभू रामचंद्राच्या कार्याला चालत नाही तर भजनामध्ये जर आळस केला चालेल का होय आणि येशील का हो तर सावध चित्ताने आहे का तुम्ही भजनाचा त्या ठिकाणी हा कारण आलाप घेतला की 10-10 मिनिटं त्याने तोंड बंद केलं तरी जमते हो कारण संगीत शास्त्र आहे नाही का ते आपल्याला बोलायचं नाही जास्त पण तशा प्रकारचा आलाप सुद्धा का नाही जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम नाही का बापनी कमी लेवल पण श्रीराम श्रीरामाचं भजन असणारा 8 तासांनी करा असं या ठिकाणी राजा सुग्रीव सांगतो ऐकोने सुग्रीवाचे वचन वानरी केले दिग्रगमन स्वस्वादेची प्रतिवानर गणम गिरा गर्जन निघाले अशा प्रकारचं सगळ्यांनी ते राजाचे वचन ऐकले शब्द ऐकले हो कारण बक्षीस जाहीर केल्यास आनंद वाटला असेल पण देहदंड हे असल्या शिक्षा ऐकल्यावर आनंद वाटतो का नाही पण आम्ही आवेशाने त्या शिक्षेला पात्र होणार नाही हो आवेश आला त्यांना उल्हास आला आणि त्या ठिकाणी सीतामाईची शुद्धी करण्याकरता सगळे निघाले ऐकोने सुग्रीव वचन वानरी केले मर्दान स्वस्वादिशा प्रतिगमन गिरा गर्जन निघाले अशा प्रकारे सुग्रीवाचं वचन ऐकलं वानर निघाले गर्जना केली जय प्रभू रामचंद्र भगवान की जय अशी गर्जना काय निघायचा कोर्टात नाही का कशामुळे लोकशाहीमुळे पण दंड आहे ते हुकुमशाही होती तर त्याचा मी घात करून त्या ठिकाणी असणारे त्याची दुर्दशा करील असं सुग्रीव असणार त्या वाहनाला राजशिक्षा काय मिळणार आहे जर उशीर लावला तर याला तर त्याच्याबद्दलची माहिती सांगताय श्रीराम भजने विलंबेन विजयी संपूर्ण हो त्याचे मस्तका मुत्रे वपन काळे वदन पळत्याचे रामचंद्राच्या कार्यामध्ये विलंब केला उशीर लावला जाता येईल आताच काय पुष्कळ दिवस आहे नाही का काय वेळ जायला असं जर मानला तर त्या ठिकाणी असणार तर त्याच्या ठिकाणावर काय करायचं त्याच्या टाळूवर सगळ्यांनी मूत्र करायचं म्हणतात त्या ठिकाणी हो काळ तोंड करायचं त्याला गाडावर बसायचं अशा प्रकारची शिक्षा असणारी उशीर जर केला सीतासुदीमध्ये कसूर केला विलंब केला नाही का झोपले नाही का विषयामध्ये गुंगले तर त्यांना ही शिक्षा असणारे राजा सुग्रीवाने जाहीर केली रूपान माळा पूर्ण त्याची करीन रास भारोहान हो गोमय चुमानी वर्षती जना देह दंडना विलंबिया त्या ठिकाणी देहदंड शेवटी जाहीर केला असणार फाशीची शिक्षा म्हणा आपली पण त्याच्या अगोदर काय काय करणार आहे तुमच्या सगळ्याचे चपला बुट असणारे त्याची माळ करून गळ्यात घालायची त्या ठिकाणी हो त्या ठिकाणी गाडीवर बसवायचंय आणि इतक्यातून समाधान तुम्हाला नाही वाटलं तर पुन्हा देहदंड म्हणजे फाशी असं राजा सुग्रीव बोलतो श्रीराम भजनी करिताळाचा ऐसा पावाल सायाचा या लागी धरून आयात राम कार्यात निघावे या ठिकाणी आणखी सूचना देतात प्रभू रामचंद्राच्या कार्याला चालत नाही तर भजनामध्ये जर आळस केला
चालेल का? होय. आणि यश येईल का? हो. तर सावध चित्ताने आहे का तुम्ही भजनाचा त्या ठिकाणी कारण आलाप घेतला की 10-10 मिनिटं त्याने तोंड बंद केलं तरी जमते. हो, कारण संगीत शास्त्र आहे नाही का, ते आपल्याला बोलायचं नाही जास्त, पण तशा प्रकारचा आलाप सुद्धा नाही. जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम नाही का, पापनी कमी लेवल, पण श्रीराम श्रीरामाचं भजन असताना 8 तासांनी करा असं या ठिकाणी राजा शिवरी सांगतो. ऐकून सुग्रीवाचे वचन वानरी केले दिग्रगमन स्वस्वदेची प्रतिवानर गणम गिरा गर्जन निघाले. अशा प्रकारचं सगळ्यांनी ते राजाचे वचन ऐकले, शब्द ऐकले. हो, कारण बक्षीस जाहीर केल्यास आनंद वाटला असेल, पण देहदंड हे असल्या शिक्षा ऐकल्यावर आनंद वाटतो का? नाही. पण आम्ही आवेशाने त्या शिक्षेला पात्र होणार नाही. हो, आवेश आला, त्यांना उल्हास आला आणि त्या ठिकाणी सीता माहिती शुद्धी करण्याकरता सगळे निघाले. ऐकून सुग्रीवचन वानरी केले मर्दन स्वस्वादिशा प्रतिगमन गिरा गर्जन निघाले. अशा प्रकारे सुग्रीवाचं वचन ऐकलं, वानर निघाले, गर्जना केली. जय प्रभू रामचंद्र भगवान की जय अशी गर्जना करून सर्व वानर वीर असणारे सीता शुद्धी करता निघालेले आहेत. वानरी केला भूकार दुमदुमले चराचर प्रतिज्ञा बोलती वीर दस शिर ग्रहणार्थ. भूकार केला. भूकार केवढा केला? आपला असला नाही बघ जात असेल, कारण आपण शिहावरली नाही का, असा गिरी गर्जना कर झालं त्या ठिकाणी. कडकडाट आवाज केला की प्रत्येक ध्वनी उमटते ना, तर स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तो ध्वनी आवाज असणारा गाजला आणि ते सावध चित्ताने बोलतात. हो, त्या ठिकाणी रावण ढेकण्यासारखा मारू असे काय काय आपला आवेश असं लागत त्या ठिकाणी नाही का, असे आवेशाने गर्जना करीत चाललेले आहेत. कळी काळाचे तोंड फोडून आम्ही जानकी आनो हिरोन रावण बापुडे ते कोण देखील प्राण घेऊन आवेश आला. आणि ज्या वेळेला माणसाला हिंमत नसून काय काय बोलले एकमेकाच्या बरोबर सांगता येत नाही. हो, कारण कुणाच तोंड फोडून म्हणले ते कळी काळावरी घालू कास. हो, ते वैष्णवानेच म्हणावं लागेल ना त्या ठिकाणी तुकाराम महाराजांसारखं नाही. हो, त्यांचं आम्ही तोंड फोडू त्या ठिकाणी. रावण तर बापुडे सोडून द्या, हो, तर त्याचं आम्ही नाकाने मुंडकं फोडू अशा प्रकारचे जे असणारे गर्जना करीत ते वानर निघाले. ही प्रतिज्ञा बोले पूर्ण युद्धी मिळाल्या रावण जेवी कदवी भांडी पंचानन केवी तचानन आणि अरे युद्धामध्ये आमच्या पुढे रावण जर आला, हो, ज्याप्रमाणे असणार नाही का शिडीचं बकर त्या सिंहाने धरावा, हो, त्याला किती दिवस लागत ते झुंज खेळायला, खेळेल का झुंज नाही का, नरक फोडेल ना ते नाही का, तशा प्रकारे रावणाचं आम्ही करू आणि त्याला इथे घेऊन येऊ असं वानर बोलतात. एक प्रतिज्ञा बोले वानरा युद्धी मिळाल्या दश शिर जेवी मुशक धरी मार्गार तेवी दशवक्त्र आणि एका वेळी प्रतिज्ञा केली म्हणतात असणारे. हो, ज्याप्रमाणे असणारे बोक असतं चांगला मोठा जुना मोठा नाही तोंडाचा, हो, आणि त्याला उंदीर धरण्याकरता धरला पकडला ते काय काय केलं त्याला किती दिवस लागल, होय नाही का, तशा प्रकारे रावणाची आम्ही अवस्था करणार. एकाची प्रतिज्ञा दारुण जेवी पारधी बांधी हरिण तेवी बांधून रावण येते आणि न श्रीराम. दुसऱ्यांनी प्रतिज्ञा केली त्या ठिकाणी रावण दिसला की बांधून त्याला त्या ठिकाणी घेऊन प्रभू रामचंद्रापुढे घेऊन येईल. जीवी चिडी मार आपण चिंतात चिडी धरी जाण टीवी चिंतात रावण येते आणि न सीतेची. तशा प्रकारे तो रावण असणार आहे. जसं मांजराने ते उंदीर धरायला वेळ लागत नाही किंवा धरण्याची आवड जात नाही, तशा प्रकारे मी रावणाला धरीन आणि सीता आणि रावण या ठिकाणी रामाजवळ घेऊन येईल. असं काही वीर असणारे त्या हनुमान बरोबर निघाले होते ना, ते प्रतिज्ञा ते करीत आहेत. जेवी गळी गळी जे माता देवी पुच्छ बांधो निलंकेश येते आणि न राघवेचा माझा भरवसा तुम्ही माना. त्याप्रमाणे पाण्यामध्ये गळ टाकून मासे धरतात लोक, आणि ते माशाच्या मध्ये अडकला त्याचं काही चलत नाही. तशा प्रकारे शेपटामध्ये राजा रावणाचं कावळील त्या ठिकाणी आणि त्या माशासारखा मी त्या ठिकाणी घेऊन येईल असे वानर लोक त्या ठिकाणी गर्जना करून बोलत आहेत. जेवे पारध्याचे स्वान आणि नकळा बांधवण देवी आणि न दशानन सत्य वचन श्रीरामा. ज्याप्रमाणे पारधेने असणं हरण धरावं आणि गळ्याला बांधलं त्याचं काही चलत नाही, तशा प्रकारे ते रावणाला रामाच्या पुढे घेऊन येईल.
जेवी उरड्याचे लोंबट बळे रगडी कुंबट देवी रावणाचे दाई कंठ निमटोडी येतेच आणि या ठिकाणी काय करणार त्या ठिकाणी जसं कुणबी माणसं जातात ना हो आता काय आपल्याला जवळ आलं ना पुढच्या महिन्यात येईल वाटतं ते कणस फोडायचं नाही का हा त्याला कणस फोडताना काही त्रास होतो का नाही का आणि ते जसे किती खुडले ते सांगता येतील का तशा प्रकारे रावणाचं सैन्य मारील हो आणि ते रावणा रामाकडे घेऊन येईल असं त्या ठिकाणी आयुष्याने बोलत आहेत नाना आजी नाना परी प्रतिज्ञा करीती रावण धरुण मारू म्हणती हे ऐकोणी श्री रघुपती परमचित्ती आनंद या ठिकाणी सांगतो असणारे हो तर त्या सगळं आवेशाने बोलायला लागलेत आणि त्यांच्या गरजांना प्रभू रामचंद्र ऐकायला लागलेत आनंद वाटला त्यांना असणार काय यांची शक्ती आहे किती उल्हास आहे किती आवेश आला त्यांना असणारी स्फूर्ती उत्पन्न झाली नाही का अशा प्रकारची गर्जना करून वाढणार असणारे लंकेल दक्षिण दिशेचा शोध घेण्याकरता उदित झालेले आहेत ऐकोणी वानरांचे वचन श्रीराम हाते खतखतून लक्ष्मण हाते हे गिरा गर्जुन बळवान वानर अशा प्रकारे वानराची शक्ती प्रकट केली जायची त्यांनी प्रतिज्ञा केली प्रभू असणारे हो प्रभू रामचंद्र हसायला लागले त्या ठिकाणी हो लक्ष्मण तर गदगदून हसले हो काय शक्ती यांची किती सामान्य दिसायला सामान्य येते सामान्य आहेत का असे ज्या ठिकाणी त्यांच्या प्रतिज्ञा ऐकल्यावर प्रभू रामचंद्राला आनंद झाला वंदोनी श्रीरामाचे चरण सीता चुंडी लागी जाण वानरे केले उड्डाण चालले गगन व्यापुनी या ठिकाणी वानराने काय केलं प्रभू रामचंद्राला नमस्कार केला वंदन केलं त्या ठिकाणी आणि सीता शुद्धीला ज्याला दिशा दिल्या त्या दिशेने जाण्याकरता तयार झाली जे विशलवाकाशी केवी वानर चौकाशी धावी नले दस दिशाचे सीता शुद्धीचा होय चारी दिशेला ज्याला दिशा सांगितल्या होत्या नेमले होते वीर त्याच ठिकाणी असणारे सर्व वानर असणारे सीता शुद्धी आणण्याकरता तयार झाले दक्षिण सुधावया सत्वर अंगात चालला महावीर सवे वानराने तो धराचा परिवार निघाला दक्षिण दिशा शोध घेण्याकरता असणारा वीर अंगदाची योजना केली होती बरोबर असणार दुर्धर वानर होते त्या ठिकाणी असणारे आणि त्यांच्या सहित अंगद सुद्धा वीर निघालेला आहे म्हणून सांगतात हनुमंत विनवी अंगदाची पुसो चुकलो श्रीरामाची वेदी वंदोनियांची मी तुझ पाशी येईन निघाले पुढे गेले काही वेळ असणारे जरा कळम चपडी गेले येरमाळ कशाला थांबार म्हणले मला प्रभू रामचंद्राला काहीतरी विचारायचे आणि प्रभू रामचंद्राला नमस्कार करायचा विसरले मी विसरले होते का विसरले नाही ते पण काय विचारायचंय कारण बाकीचे जे होते ते आमच्यासारखेच बहिर्मुख होते हो पण शोधायचंय पण ती वस्तू कसली आहे माहिती आहे का कुणाला कुणी विचारली का विचारल्याशिवाय सांगते राम कसे नाही का सुग्रीवाला तरी माहित होती का तुम्ही बघितली होती का नाही का म्हणून ती वस्तूची माहिती घेण्याकरता हनुमानजी आता प्रभू रामचंद्राकडे माघारी येत आहेत सीताचो दिवानर गमान तेरे कोणी रघुनंदन सुग्रीवादिल्या लिंगाला चुक्का संपन्न तो मित्र प्रभू रामचंद्राला आनंद वाटला वानराच्या त्या प्रतिज्ञा ऐकल्या हो सगळे वानर गेले आनंद आहे ना आनंद झाला प्रभू रामचंद्र उठले आणि आलिंगन जे ते राजा सुग्रीवाला दिलेले त्या ठिकाणी असणारे दोघांनाही मोठा आनंद झाला आता पुढची कथा लक्ष नाही का देखो निवानराचे गमना सुखी श्रीराम लक्ष्मणा एका जनार्दना चरण हनुमंत कथा नावधाना हो या ठिकाणी नाथ महाराज सूचना देतात हो वानरे गेले चार दिशेला हो आनंद वाटला प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीवाला आनंद वाटला परंतु आता इथून पुढे असणारे हनुमंताचंच कथन एकटेच आहे हो आणि ते कथन असणार तुम्ही ऐका की जेणेकरून असणार तुमचा मल विक्षेप आवरण नावाचे दोष जाते अशा प्रकारची शक्ती असणार ती आहे कारण हे अक्षर आहेत हा मग क्षराचा उद्धार करतील नाही तर काय करतील अशी जी असणारी सूचना असणार त्या ठिकाणी नाथ महाराज सद्गुरूला विनंती करून करतात एकांत हनुमंत येऊना हो कुशलच देते निलक्षणा सीतावस्तीचे महिमान रघुनंदन सांगेल आता या ठिकाणी हनुमंतराय मागे निघाले अंगदाला बाकीच्या वीरांना ते थांबवलंय एकांताशिवाय असणार ती वस्तू विचारण्यासारखी नाही हो मग सांगितलं ना चित्शक्तीचं वर्णन त्यांनी हो शास्त्राने तोडता येत नाही आणि जात नाही का तर ते चित्शक्तीची माहिती घ्यायची ना
प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतील, एकांतामध्ये येतील, काय त्यांचा संवाद होईल ते आपण असणारे शांत चित्ताने श्रवण करा. या ठिकाणी असणारे आता कदम महाराज असणारे गायनासारखं वाचलीत असणारे त्या ठिकाणी नाही का, बडे महाराज असणारे त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये प्रख्यात आहेत, त्या ठिकाणी असणारे भाग्यवंत असणारे त्या ठिकाणी. हो, कारण त्या पिढ्यानपिढ्यांचा परमार्थ सांभाळायचं सोपं आहे का? त्यांच्या मुलांनी कसं वाचलं ऐकलं ना तुम्ही? हो नाही का? आता का दुसरे पोरं कुठे शिकले नाहीत का? होय. हो, पण या ठिकाणी असणार अशी जी असणारी सुंदर कथा असणारे आणि दक्ष चित्त नाही का, चित्त एक ठिकाणी करू नाही का, सीतेचं वर्णन सांगणारे रामप्रभू. हो, आणि श्रवण करणार कोण आहेत? हनुमंत आहेत. असं नाथ महाराज सद्गुरूला विनंती करून हा अध्यायाचा समारोप केला. एका जनार्दनी विनंती किष्किंधकांडाच्या नरकी. हनुमंताची उत्पत्ती घ्या चिंतामदान श्रुती परिसवी. रघुनाथ महाराज सांगतो असणारे किष्किंधकांड संपत आलेले आहे नाही का, परंतु हनुमंताची ख्याती आजपासून हनुमंताचं नावच ऐकलं आपण, ख्याती ऐकली नाही, कारण केलीच नव्हती तर कसे कुठली ऐकतात नाही का. आता इथून पुढे हनुमान कसला आहे नाही का, कसा आहे, कुठला आहे, कुठं जर मला हेच ऐकलंय नाही का, परंतु ती ख्याती असणार, ती हनुमंताचा पुरुषार्थ असणार, प्रक्रम असणारा ऐकावा अशी विनंती श्रोते मंडळीला नाथ महाराज करतात. हनुमंत चरित्र आहे बहुत परिमी अल्पमतीने सांगता. कथा सांगणीचा श्री रघुनाथ परिपूर्ण करीत जनार्दन. महाराजांनी काय केलं या ठिकाणी असणार, हो, कारण आपण म्हणतो ना नाथ महाराजांनी रामायण केलं, नाथ महाराजांना वाटलं असेल मी रामायण लिहितोय नाही का. नाही 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 नाही, अहो हनुमंतांनी किती केलं हे नाही मी सांगू शकत, अल्पसं थोडस तुम्हाला सांगू शकतो त्या ठिकाणी. तर या ठिकाणचा करता करिता प्रभू रामचंद्र आहे, त्यांच्यामुळे असणार ही कथा मी असणार त्या ठिकाणी लिहू शकायला लागलो किंवा चालायला लागले. असं जे असणारा लहानपणाचा भाग असणारा कोण नाथ महाराज घेतात आणि आम्ही काय करतो अहंकाराचा भाग घेतो. हा, इतकंच झालं काय, दोन आकडे सारखे 36 त्याच्यामुळे झाले नाही का. आम्ही अहंकार घेतो, त्यांनी लीनता घेतली आणि पुढचा भाग असणार हनुमंतराचा कसा आहे पुरुषार्थ ते लक्ष देऊ नका. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधाकांडे का कार्तिकायाम सीताशु देवा नरप्रेषणम नाम द्वादशाध्याय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महारुद्र महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ.